काही दिवसामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आणि माझं ठरलेलं आहे. त्याने माझ्या वैद्यकीय शिक्षण विभागातून त्यांच्या हॉस्पिटलला अंबरनाथला मदत करायची आणि त्यापुढे त्याने आमच्या या तिन्ही नगरपालिकेला 100 कोटी रुपये द्यायचं असं आमच्या दोघांचं ठरलेलं आहे. या ठिकाणी आज आपण केलेले आहे. त्याला काही थोडा निधी लागणार आहे, ही देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि नगरपालिकेच्या सगळ्या कामांना जवळजवळ 5-6 कोटीचा विकास कामांचा शुभारंभ, डाव्या बाजूला असलेल्या आपल्या भाजी मार्केटच्या कामाचा शुभारंभ, अशा अनेक कामांचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की 15 वर्षापूर्वी या विभागाचा आमदार म्हणून मी आलो आणि गडिंग्लज शहर हे अनेक दिवसापासून विकासापासून अनेक कोसो दूर असं होतं. चांगलं नेतृत्व मिळालं नाही, ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे असं नेतृत्व इथं आलं नाही आणि त्याचा परिणाम या विकास कामावर झाला. आणि म्हणून आम्ही आल्यानंतर हद्दवाढ करण्याचा प्रश्न असेल, 100-150 कोटी रुपये खर्च करून अनेक विकास कामं मार्गी लावण्याचं काम असेल, अनेक कामं अद्याप व्हायची आहे. आपलं जे फुटबॉलचं जे ग्राउंड स्टेडियम करणार आहोत त्याचं काम सुद्धा आता लवकरात लवकर सुरू होईल. त्यानंतर अनेक या गावातील रस्ते असतील, अनेक नवीन कॉलन्या झालेल्या होत्या त्या विकसित झालेल्या होत्या, त्या विकसित करण्याचं काम असेल. मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की येणाऱ्या या काही दिवसामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आणि माझं ठरलेलं आहे. त्याने माझ्या वैद्यकीय शिक्षण विभागातून त्यांच्या हॉस्पिटलला अंबरनाथला मदत करायची आणि त्यापुढे त्याने आमच्या या तिन्ही नगरपालिकेला 100 कोटी रुपये द्यायचं असं आमच्या दोघांचं ठरलेलं आहे. आणि मला वाटतं या सगळ्या निधीमधून एक चांगलं काम आपण या तिन्ही नगरपालिकेचं मध्ये उभं करू, कागल, गडिंग्लज आणि मुरगुड, आणि चांगला विकास करण्यामध्ये आपल्याला निश्चितपणाने यश येईल.